भोंदू अशोक खराची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि तिसऱ्या गुन्ह्यातली पोलीस कोठडी ही आज संपतीये। त्यामुळे भोंदू खरातला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दुपारी 12 वाजता नाशिक कोर्टामध्ये त्याला हजर केलं जाईल। कोर्टामध्ये आज सुनावणी दरम्यान काय काय आणखी महत्त्वाच्या बाबी पुढे येतात हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तर आतापर्यंत खरातला जवळपास 2-3 वेळा कोर्टामध्ये आता उपस्थित केलं जात आहे। 3 गुन्ह्यांसंदर्भात कोर्टामध्ये त्याची आता ही उपस्थिती पाहायला मिळते। तर एसआयटी नंतर ईडीकडून सुद्धा आता खराची चौकशी होणार आहे आणि ईडीकडून खराच्या संपत्तीची ही मोजणी होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। ईडीकडून खराचं बँक खातं आता सील केलेलं आहे, तर ईडीकडून खराच्या बँक खात्याचं विश्लेषण आता सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। त्यामुळे आता ईडीकडून तपासाचा वेग आणखी वाढवला जाईल आणि काय नेमकं खराच्या संपत्तीच्या आणखी काय बाबी आहेत त्या पुढे येणार आहेत। एसआयटी नंतर आता ईडीकडून खराची चौकशी होणार आहे। सध्या एसआयटीच्या ताब्यात आहे खरात आणि या संदर्भात काय काय नेमके गुन्हे अजून खरातवर दाखल होतात हे बघणं महत्त्वाचं असताना इकडे ईडीकडून सुद्धा खराची आता चौकशी होणार आहे। कोट्यवधींची संपत्ती खरातनं विविध प्रकारे अनेकांची फसवणूक करून लुबाडणूक करून मिळवलेली आहे। तेव्हा ईडीकडून आता या सगळ्या संपत्तीचं विश्लेषण होणार आहे, मोजणी होणार आहे आणि खराचं बँक खातं या दरम्यान सील केलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। तर या संदर्भात काय नेमके नाशिकमधून अपडेट्स आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर जोडले गेलेत। सागर, 2 महत्त्वाच्या बाबी आज एक तर त्याला पुन्हा एकदा कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे तिसऱ्या गुन्ह्यासंदर्भात आणि ईडीकडून सुद्धा संपत्तीचं आता तपासणी होणार असल्याचं कळते। काय नेमके या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत? नक्कीच खरं तर नाशिकमध्ये जो प्रकार घडला, जो भोंदू बाबा अशोक खरातने आपल्या ओकस प्रॉपर्टीमध्ये वेगवेगळ्या महिलांवरती अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल झाला। या गुन्ह्यामध्ये हे तब्बल 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यांनी ह्या महिलांच्या 8 गुन्हे दाखल आहेत। त्यांनी याचा सगळा तपास जो आहे तो एसआयटी करत असताना आज तिसऱ्या गुन्ह्याची पोलीस कोठडी जी आहे ती संपणार आहे। यामुळे आज भोंदू अशोक खरातला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। यामध्ये विशेष बाब जर बघितली तर ओकस प्रॉपर्टीमध्ये 2 दिवसापूर्वी तपासाला वेग आलेला आपल्याला पाहायला मिळालं होतं। एसआयटीचं पथक पुन्हा ओकस या प्रॉपर्टी जिथे हा सगळा प्रकार घडलेला होता त्या ठिकाणी सगळ्या ऑफिसची झाडाझडती घेण्यात आलेली होती। काही वस्तू जप्त करण्यात आलेले होते। फॉरेन्सिक लॅब देखील त्या ठिकाणी पोहोचली होती। तिथले फिंगरप्रिंट्स तपासलेले होते। सगळे हस्तगत करण्यात आलेले आहे। यामुळे आता हा सगळा जो प्रकार आहे हा आता न्यायालयासमोर मांडायचा आहे। आज ही तिसऱ्या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडी संपणार असल्या कारणामुळे दुपारी 12 वाजेच्या सुमारास या अशोक खरातला न्यायालयासमोर पुन्हा हजर केलं जाईल। आज ऑनलाईन पद्धतीनेच ह्या अशोक खरातला न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यात ह्या गुन्ह्यामध्ये घडलेला सगळा प्रकार न्यायालयासमोर मांडला जाईल आणि आज कदाचित एसआयटीकडून पुन्हा एकदा वाढीव पोलीस कोठडी मिळावी यासाठी मागणी केली जाईल आणि जर वाढीव पोलीस कोठडी मिळाली तर पुन्हा एकदा तपासाला वेग मिळेल। मात्र जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर चौथ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा एसआयटी अशोक खरातला पुन्हा एकदा ताब्यात घेऊ शकते। आणि दुसरी एक गोष्ट देखील म्हणता येईल, कारण शिर्डीमध्ये देखील अशोक खरातच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे शिर्डी पोलीस देखील चौथ्या वेळेस देखील याच्या अशोक खरातची पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। एकंदरीत आज कोर्टातल्या सगळ्या घडामोडी काय नेमक्या घडतात हे आपल्याला बघायचं आहे। त्यामुळे 12 वाजेनंतर या सगळ्या अपडेट्स आपल्याला आणखी मिळतील।